आणि इथे जमलेले सर्व सहकारी, कर्मचारी, ग्रामस्थ, माता भगिनी आणि आजचा हा कार्यक्रम माझा मित्र, माझा परम मित्र बापू याची आज सेवापूर्ती आहे. खरं म्हणजे आमच्या पिढीतला पहिलाच सेवापूर्तीचा कार्यक्रम तो होतोय, मिलिंद हसतोय. तर या गोड म्हणूया आपण, या गोड यासाठी की सेवापूर्ती होणं हे पण एक भाग्य आहे आज. आणि यशस्वीपणे सेवापूर्ती होणं म्हणजे तो माणूस किती कर्तव्यदक्ष होता याचं एक प्रमाणपत्र त्याला मिळालं असं शिक्षक म्हणून मी समजतो. बापू आणि मी तसं म्हणजे मित्र, आणि खरं म्हणजे बापूला तर मी परिवाराच्या बाहेर मानतच नाही, तोही मानत नाही, त्यांचं घरही मानत नाही. लहानपणापासूनच जाणं येणं होतं. खूप मोठा परिवार त्यांचा होता, सगळ्या बहिणी, जावाई आणि प्रचंड मोठा असा परिवार असूनही तिथे शांतता नांदत होती. हे मला फार विशेष वाटायचं की शांतता नांदणे. सगळ्यांचे चेहरे असे शांत समुद्रासारखे होते. कधी त्यांच्या घरात आवाज हा प्रकार मी ऐकला नाही. एवढे सगळे भावंड होते, 4 भावंड आणि बहिणी, काहींचे लग्न झाली होती. प्रत्येक भाऊजी आता सगळे बघत असतील मला, तर सगळे मला पण सालाच येतो आपला, त्या अजूनही ट्रीट करतात. त्या ताई पण मला भावासारखंच ट्रीट करतात. असं हे खूप सुसंस्कृत म्हणूया असं घर होतं की मला कधीही त्या घरात फरक वाटलं नाही. आणि बापू म्हटला तर मला असं वाटतं की तसा मित्र मिळणं, फार कमी मित्र आहेत मला, त्याच्यातला बापू हा एक हिरा आहे. असे माणसं मिळणं फार आजच्या काळात दुरापास्त होतो. स्वतःचाही जीव धोक्यात टाकून दुसऱ्याची काळजी करणारे असे मित्र आजकाल नाही राहिले. कर्मचारी म्हणून तो फार पंक्च्युअल होता हे मी ऐकून होतो. त्याने त्याच्या ड्युटीचा कधीही वेळ असा विनाकारण खर्च केला नाही. अगदी प्रामाणिकपणे त्याने त्याची नोकरी केली. अत्यंत बापू हे नाव त्याला अत्यंत साजेस आहे, कारण अत्यंत साधा. महात्मा गांधी जसे साधे सरळ होते तसा अत्यंत साधा आणि मित्रांवर जीवापाड प्रेम करणार. जीवापाड म्हणजे माझी छोटीशी एक आठवण सांगतो, थोडा वेळ घेतो. त्यांच्या परसात एक झाड होतं शेवग्याच्या शेंगांचं, आणि मला शेवगाच्या शेंगा खूप आवडायच्या बापू. तर पहिली शेवगाची शेंग जेव्हा मोठी व्हायची तेव्हा पहिली शेवगाची शेंग मला बापू आणून द्यायचा. जीवनातली पहिली पाणीपुरी मला बापूने खाऊ घातली. या गोष्टी आता फार म्हणजे सहज उपलब्ध होतात. गोपाळ पाणीपुरीवाले ना, तर ती पाणीपुरी आजही माझ्या तोंडात, ती चव अजूनही आहे. तर मिलिंद भावसार ते चांगले आता मोठे व्यापारी झाले. देवेंद्र ते छोटे मोठे पत्रकार झाले, पुढारी पण झाले. मी शिक्षक आहे. तर माणूस मला असं वाटतं पैशाने मोठा होतो त्यापेक्षा तो समाजात किती मोठा झाला हे त्याचं यश आणि हे त्याचे मेजर असावं, म्हणजे मोजण्याचं मोजमाप. पैसा किती कमवला, तो पैसा कमवून किती उपयोगी समाजासाठी किंवा स्वतःसाठी तरी उपयोगी होतोय का? नाही, ते कमाई राहणार आणि त्याला बडा पत्तेच येतच, आई खाऊ नको, ते खाऊ नको, पैसा असून काही उपयोग नाही. मित्रांनो, म्हणजे हा विषय थोडा वेगळा झाला, पण बापूने असे खूप कुटुंबांना सहकार्य केलं. आपल्या घरात लक्ष दिलंच आहे त्याने. त्याच्यामुळे कदाचित त्याने आर्थिक प्रगती विशेष जरी केली नसेल तरी समाजामध्ये खूप चांगली त्याने, मला असं वाटतं, खूप योगदान दिलेलं आहे. त्याचं जरी नाव अबोल आहे, तो जास्त बोलत नाही, शांत आहे, प्रेमळ आहे, दयाळू आहे, विनम्र आहे, कर्तव्य तत्पर आहे आणि अत्यंत विश्वासू आणि प्रामाणिक हे संपूर्ण गुण माझ्या मित्रामध्ये. मला आनंद या गोष्टीचा. आता मी पण 3 वर्षानंतर रिटायर झाल्यानंतर आम्ही मग पहिल्यासारखी पाणीपुरी घालतात बाबू. निर्व्यसनी, विशेष म्हणजे निर्व्यसनी. या अत्यंत फार कमी लोकांमध्ये असणाऱ्या सगळे गुण आमच्या बापू या मित्रात आहे. आज त्याचा सेवापूर्तीचा कार्यक्रम बघून समाधान वाटलं. आणि खरं म्हणजे तर मी 2-3 दिवसापूर्वीच कोकणात जाणार होतो. तर बापूचा फोन आला. बापू म्हटलं, काही झालं तरी मी तुझ्यासाठी तुझ्या कार्यक्रमाला निश्चित येईन. आणि बरेच त्याचे जवळचे सर्व मित्र इथे आलेले आहेत, सगळे नातेवाईक, भाचे मंडळी आली आहे, बहिणी आलेल्या आहेत,
भाऊजी आले, सगळ्या भाऊजींना आता नमस्कार करतो. सगळ्यांना पर्सनली भेटता येत नाही, सांगता येत नाही, पण सगळ्या भाऊजींना आणि ताईंना नमस्कार करतो. आणि आपला थोडा वेळ घेतला, बोलण्याची मला संधी दिली, मनोगत व्यक्त करायला आपण सर्वांची मी अगदी मनपूर्वक आभार मानतो. बाबू, चांगलं आरोग्य सांभाळ बाबा. खाणं पिणं त्याचं अगदी बेताचं आणि चांगलं आहे. चांगला व्यायाम करून 10-12 किलोमीटर चालतो. त्याला थोडी शुगर आहे आणि त्याचं आयुष्य निरोगी, समाधानी, भरभराटीचं संपन्न, त्याला तो समाधानीच आहे. त्याच्यामुळे तो कोणत्याही चटणी भाकरी खाऊन समाधान मानणारी आम्ही सगळी माणसं आहेत. आपण समाजाला उपयोगी पडावा हे मनात असतं नाही. तर तुला खूप आयुष्य लाभो. आणि मी परत रिटायरमेंट झाल्यानंतर आपण परत पाणीपुरी खाऊ, शेवगाच्या शेंगा खाऊ आणि परमेश्वराने आपल्याला आनंदी जीवन द्यावं ही आपल्या परिवाराला, वहिनींना सदिच्छा व्यक्त करतो आणि माझे थोडं लांबलेलं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.